नमस्कार. आज डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, त्यानिमित्ताने युगनायक म्हणून सुरेश भटांनी रचलेली रचना आज मी तुमच्यासमोर सादर करते. रचनेचं नाव आहे युगनायक. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. दुमदुमे जय भीमची गर्जना चोहीकडे. दुमदुमे जय भीमची गर्जना चोहीकडे, सारखा जावे तिथे हा तुझा डंका झडे. घे घे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना. घे घे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना. कोणते आकाश घे तू आम्हा नेले कुठे. तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे. तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे. या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना. कालचे सारे मुके आज बोलू लागले. कालचे सारे मुके आज बोलू लागले, अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले. घे वसंता घे वसंता घे मनांच्या मोहरांची वंदना. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला. कापले गेलो तरी तोडले नाही तुला. ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना. ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना. तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा. तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा. एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा. माय बापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना. माय बापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना. धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती. धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती. हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती. ऐक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना. ऐक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना. अशी ही सुरेश भटांची युगनायक म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या वरील रचना. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.